हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रावण आणि रामचंद्र भाग 31 ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात आपण वाचलेत की सुग्रीवच्या बोलण्यावरून करोडाच्या संख्येत वानरसेना जमा झाली. सुग्रीवने श्रीरामाच्या सांगण्यावरून त्यांना वेगवेगळ्या दिशेने सीताचा शोध घेण्यासाठी पाठवून दिले. समुद्र कसा ओलांडायचा यावर अंगद आणि जांबवंत यांच्यात चर्चा सुरू होती. अंगदचे बोलणे ऐकून जांबवंत त्याला बोलले, हे वीर, आपले काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणारा एक वीर योद्धा आपल्याजवळ आहे. तुम्ही बघा मी त्याला कसं प्रेरित करतो. असे म्हणून जांबवंत वानरश्रेष्ठ एकांतात चुपचाप मजेत बसलेल्या वीर हनुमानाकडे जाऊन त्याला बोलले. हे समस्त वानर कुळामध्ये श्रेष्ठ हनुमान, हे सर्व शास्त्रांचा अभ्यास करून त्यात पारंगत असलेले बुद्धिमान महापराक्रमी वीर, तू इथे एकटा चुपचाप का बसला आहेस, का नाही काही बोलत? तू सुग्रीवसारखा पराक्रमी आहेस, हेच नाही तर तेज आणि बळामध्ये तर श्रीराम आणि लक्ष्मण समान आहेस. भगवान कश्यप पुत्र महाबली गरुड सगळ्या पक्षात श्रेष्ठ आणि प्रसिद्ध आहे. त्यांच्या दोन्ही पंखात जेवढे बळ आहे तेवढे बळ तुझ्या दोन्ही हातात आहे. तेज आणि विक्रम करण्यात तू काही कमी नाहीस. बळ, बुद्धी, तेज आणि उत्साह मध्ये सर्व प्राण्यांच्या तुलनेत तू सर्वश्रेष्ठ आहे. हे तू स्वतः कसं विसरला आहेस? ऐक मी काय सांगतो ते. अप्सरांमध्ये सर्वोत्तम अशी अंजना नावाची अप्सरा होती. तिच्या पतीचे नाव केसरी होते. तिच्या रूपाची ख्याती तिन्ही लोकात होती. परंतु एका शापाने तिला कामरूपिणी वानरीचा जन्म घ्यावा लागला. जेव्हा ती रूपमती तारुण्याने सुशोभित मनुष्यरूप धारण करून सुवासित आणि विविध रंगीत फुलांच्या माळा घालून रेशमी साडी घालून मेघासारखी पर्वतावर विहार करत होती, तेव्हा तिला बघून वायूने तिला मोहित होऊन घट्ट मिठी मारली. तेव्हा ती पतिव्रता स्त्री भयभीत आणि सावध होऊन तिने विचारले, माझे पतिव्रता धर्माला कोण नष्ट करू पाहत आहे? तिला उत्तर देताना वायुदेव म्हणाला, हे सुंदरी, तू घाबरू नको. मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही. मी फक्त तुला मिठीच मारली आहे, ज्याने तुला वीर्यवान, बुद्धिमान, खूप पराक्रमी आणि तेजस्वी असा पुत्र होईल. तो खेळण्यात, उड्या मारण्यात आणि पोहण्यात माझ्यासारखाच असेल. हे महाकपे हनुमान, ते ऐकून तुझी माता आनंदित झाली. तिने तुला एका वनातल्या गुहेत जन्म दिला. त्या वनात एक दिवस पहाटेच्या वेळी आकाशात सूर्यदेवांचे आगमन झाले. ते तुला एखाद्या फळासारखे गोल दिसले. त्याला फळ समजून खाण्यासाठी तू आकाशात उडत गेलास. सूर्याची तप्त किरणेही तुला भाजू शकली नाहीत. परंतु तुला आकाशात उडताना बघून इंद्रदेवाला क्रोध आला आणि त्यांनी तुला वज्र फेकून मारले. तेव्हा तू पर्वत शिखरावर पडलास. त्या वज्राने तुझा जबडा तुटला म्हणून तुझे नाव हनुमान पडले. तुला पडलेले बघून पवनदेव अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी तिन्ही लोकात आपला वारा वाहने बंद केले. वारा बंद झाल्याने सगळीकडे हाहाकार झाला. त्यामुळे सगळे देवताही घाबरून गेले. सगळ्यांनी वायुदेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची प्रार्थना केली. जेव्हा वायुदेव प्रसन्न झाला तेव्हा ब्रह्माने तुला वरदान दिले की तू कोणत्याही लढाईत कुठल्याच शस्त्राने मारला जाणार नाहीस. इंद्रदेवाने तुला इच्छा मरणाचे वरदान दिले. हे हनुमान, तू केसरी वानर आणि भीम पराक्रमी पवनदेवाचा मानसपुत्र आहेस. हे वत्स, तू पवनपुत्र हनुमान आहेस आणि उड्डाण घेण्यात त्याच्या समान आहेस. बघ, आम्ही सगळे हताश झालो आहोत, म्हणून तू आमची रक्षा कर. चतुर आणि पराक्रमी असल्याने तू गरुडासारखा आहेस. आता या क्षणी तू हा समुद्र पार करून जा, कारण समुद्र उल्लंघन करण्याची क्षमता तुझ्यात आहे. बघ, इथे जमलेली सारी वानरसेना तुझा पराक्रम बघण्यासाठी आतुर झाली आहे. हनुमान, जेव्हा समुद्र मंथन झाले होते तेव्हा देवाच्या सोबतीने मीही पराक्रम केला होता. त्यावेळी माझ्या शरीरात प्रचंड बळ होते, परंतु आता मी रुग्ध झालो आहे. त्यामुळे तसा पराक्रम आता करण्यास असमर्थ आहे. आता यावेळी तरी सगळ्या वानरांमध्ये तूच एकटा सर्व गुण संपन्न आहेस. हे शार्दूल, उठ, उड्डाण घे आणि समुद्र उल्लंघन कर. तुझं असं करणे हे सर्वांच्या हिताचं आहे. असे म्हणून हनुमानाच्या स्तुतीसाठी त्यांनी काही वचने म्हणाली. पवन प्रणवू पवनकुमार, खलबल पावक ज्ञानधन, जासू हृदय आगार बसई, रामसर चापधर, अतुलित बलधाम, हेम शैलांब देह, धनुजवन कृशानो, ज्ञानी नामग्रहमण्यम, सकल गुण निधानमम,
वानराणामधीश रघुपती प्रियभक्त वात जात नमामि मनोजव मारुततुल्य वेग जितेंद्रिय बुद्धिमंता वरिष्ठ वातात्मज वानर युद्ध मुख्य श्री रामदूत शरण प्रपद्य आंजनेयमती पाटलानन कांचनद्रिक मनीय विग्रहम पारिजात तरुमूलवासिनं भावयामि पवमाननंदनम. अशी स्तुती ऐकून श्री हनुमानाला आपल्या शक्तीची आठवण झाली. त्याने समुद्र उल्लंघन करण्यासाठी आपल्या शरीराचा आकार वाढवला. सगळे वानर आपले दुःख बाजूला ठेवून आनंदित होऊन हनुमानाची स्तुती करण्यात दंग झाले. आपल्या शरीराचा आकार मोठा करून हनुमान तिथल्या सेनेला हात जोडून म्हणाला, मी अग्निमित्र, आकाशव्यापी पर्वतांना हलवणारा, अनुपम गरुडासारखे तेज असणारा महात्मा देव, देवांचा मानसपुत्र आहे आणि लांब उड्डाण घेण्यात माझा हात कुणीच धरू शकत नाही. हा मेरू पर्वत मी 1000 वेळा उतरू शकतो. मी आपल्या बळाने समुद्र घुसळू शकतो. पर्वत, नदी आणि तलाव समुद्रात बुडवू शकतो. आकाशात गरुड जितका दूर जितका वेळ उडू शकतो त्याच्या 1000 पटीने जास्त मी दूर जाऊन उडू शकतो. समुद्राला ओलांडून ज्याची क्षमता फक्त तिघांच्यात आहे, गरुड, मी आणि वायू, हे वानरांनो, तुम्ही आता आनंदित व्हा. मी सीताला नक्की पाहू शकेन, कारण मला माझी बुद्धी आणि मन सांगत आहे, समुद्र उल्लंघन करून गेल्यावर सीता मला नक्की दिसेल. हनुमानाचे बोलणे ऐकून जामवंत अत्यंत प्रसन्न होऊन त्याला म्हणाले, हे वायुपुत्र केसरीनंदन, तू या समस्त वानर जातीचे दुःख दूर करून त्यांच्यासाठी एक उदाहरण म्हणून उभा आहेस. तुझ्या कल्याणासाठी आणि तुझी ही यात्रा पूर्ण होण्यासाठी हे सगळे वानर सेनापती इथे एकत्र होऊन तुझ्यासाठी मंगलपाठ करतील. ऋषींच्या आणि रुग्ध वानराच्या आशीर्वादाने आणि श्रीरामाच्या कृपेने हा समुद्र तू सहज पार करून जाशील. जोपर्यंत तू परतून येत नाहीस तोपर्यंत हे सगळे वानर एका पायावर उभे राहून तुझी वाट बघतील. त्यांचे आयुष्य आता तुझ्याच हातात आहे. त्यांचे बोल ऐकून हनुमान त्या वानरांना म्हणाला, ही पृथ्वी माझे उड्डाण वेग थांबवू शकत नाही, परंतु हे महेंद्र, पर्वताचे शिखर उंच आणि विशाल असल्याने मला गतिरोध करू शकतात. त्यामुळे यांच्या टोकावर जाऊन तिथून मी उड्डाण करेन. एवढे बोलून हनुमान त्या उंच महेंद्र पर्वतावर चढला. त्या पर्वतावर अनेक वृक्ष, फुले होती. रमणीय मृग चरत होते. त्या पर्वतावर सिंह, वाघ, हत्ती असे प्राणी आणि विविध प्रकारचे पक्षी गुंजारव करत होते. पाण्याचे तलावही दिसत होते. हनुमानाच्या पायाखाली तो पर्वत असा दबून गेला की सगळे प्राणी त्यांच्या पायाखाली चिरडून त्रस्त होऊ लागले. मोठे मोठे कडे खाली कोसळू लागले. वृक्ष उन्मळून उपडून पडू लागले. नाग, गंधर्व जातीचे लोक तो पर्वत सोडून आकाशमार्गे उडून जाऊ लागले. त्या पर्वतावरचे ऋषीगण जे तप करीत होते तेही भयभीत होऊन तो पर्वत सोडून दुसरीकडे जाऊ लागले. शत्रुनाशी वेगवान, मनस्वी, महानुभाव आणि कपिश्रेष्ठ हनुमान तो समुद्र उल्लंघन करून कधीच आपल्या मनात त्या लंकेत जाऊन पोहोचला होता. पूर्वेला तोंड करून हात जोडून आपले पिता पवनदेवला नमस्कार करून दक्षिण दिशेकडे उड्डाण घेण्यासाठी हनुमान सज्ज झाला. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा इथे संपन्न होत आहे.